शनिवारात आज जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मला दाखवलं आहे दौरा आहे. नेमका अचानक हा दौऱ्यामुळे वेगवेगळे प्रश्न आहेत. काय नेमक्या पदाधिकाऱ्यांची चर्चा आहे काय नेमकं? नाही नाही, खरं तर कुठलाही राजकीय दौरा हा नाही आहे. मी फक्त आज जळगावमध्ये मुक्कामी आहे. उद्या माझा अमरावतीचा दौरा आहे. तिथं काही भागांमध्ये काही अंगणवाडी केंद्र असतील आणि काही विभागाच्या महिला व बालविकास विभागाच्या ज्या प्रशासकीय शासकीय इमारती आहेत तिथं त्या ठिकाणी भेट आहे. परवा अमरावतीमध्ये सकाळी आदरणीय दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ते आणि मग त्याच्यानंतर वाशिममध्ये विभागाची अहिल्या भवन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण आहे आणि त्या निमित्ताने आज इथं आलेली आहे. आणि जळगावमध्ये आज मुक्कामी असल्यामुळे आमचे सन्मान्य सहकारी विधिमंडळातील माजी मंत्री अनिल भाईदास पाटील साहेब असतील, आपले सर्व पदाधिकारी यांच्यासोबत असतील, आपले स्थानिक आमदार महोदय असतील, सगळ्यांसोबतच त्या निमित्ताने आज इथं आल्यानंतर भेट झाली. आता आपण जर बघितलं तर हा प्रश्न जो आहे लाडक्या बहिणींच्या अपात्रतेमुळे खूप प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत. विरोधक तिकडे टीका करतायत. रोहिणी खडसे जे आहेत आमच्या जळगाव जिल्ह्यातल्या नेत्या आहेत त्या वारंवार आपल्याकडे टीका करत असतात. काय नेमका प्रश्न आहे हा? नाही, खरं तर विरोधकांच्या टीकेकडे मी लाडकी बहीणच्या जर योजनेसंदर्भात आपण बोलायला गेलं तर मी काही फार आम्ही कोणी लक्ष देत नाही. त्याला कारणही आहे. कारण याच विरोधकांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली होती की हे आणूच नका, हिची अंमलबजावणीच करू नका, शासनाचं अमुक अमुक नुकसान होईल, तमुक नुकसान होईल. काही मंडळी तर हायकोर्टापर्यंत गेलेली होती. त्यामुळे ज्यांनी हायकोर्टामध्ये या योजनेच्या विरोधात केस दाखल केलेले आहेत त्यांना आज लाडक्या बहिणींचा पुळका येऊ शकत नाही. खरं तर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, ज्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये ही योजना सुरू झाली, ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, स्वर्गीय दादा असतील आणि आता सुनेत्रा काकी असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महायुतीच्या सरकारच्या अंतर्गत लाडकी बहीण योजना ही अशीच अविरतपणे महिलांसाठी, माता भगिनींसाठी सुरू ठेवणार आहोत. अधिकाधिक उलटर या यंदाच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याने कृषी विभागाने पहिलं महिला शेतकऱ्यांसाठीचं धोरण आणलं. त्याच्याकडे सुद्धा आम्ही अधिकाधिक महिला शेतकऱ्यांपर्यंत त्या निमित्ताने पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. लखपती दिदी असेल, अशा अनेक योजना आहेत ज्याच्यातून महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याचा आमचा मानस आहे, प्रयत्न आहे. त्यामुळे जशी लाडकी बहीण योजना आहे तशीच महिलांसाठी, महिला शेतकरी भगिनींसाठी ही नवीन जे कृषी धोरण आणलेलं आहे महिलांसाठीचं, ते सुद्धा तितकंच उपयुक्त ठरणार आहे. आणि महायुतीचं सरकार म्हणून आम्ही सकारात्मक लोकांच्या प्रतीच्या ज्या बाबी आहेत त्याच्याकडे जास्ती लक्ष केंद्रित करत असतो. त्यामुळे टीका या होत राहणार. ज्यावेळेला आपण काम चांगलं करत असतो, लोकांपर्यंत पोहोचत असतो, त्यावेळेला सरकारवर टीका होणं स्वाभाविक आहे आणि विरोधक म्हटल्यावर ते टीका करणारच. पण आम्ही साधारणपणे महायुतीच्या सरकारचं एकच धोरण आहे की आपण अधिकाधिक लोकांपर्यंत शासकीय योजना यशस्वीपणे पोहोचवणं. काही पण इकडं बघितलं तर दोघं राष्ट्रवादी एकत्र यावे अशी चर्चा मोठ्या प्रमाणात रखते पूर्ण राज्यामध्ये आहे. आणि शरद पवार साहेबांचा फोटो हा वापरण्याची परवानगी आपलेच जिल्हाध्यक्ष जे आहेत यांनी मिळवलेली आहे आणि ते फोटो वापरले देखील गेलेले आहेत. मात्र याबाबतचा अजून कुठला निर्णय नाही. उद्या आषाढी पण आहे आणि जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी पण म्हटलंय की आमचं जे दैवत आहे ते शरद पवार साहेब आहेत. त्यामुळं आम्ही नक्कीच कार्यकर्ते म्हणून त्यांच्यापुढे साकडं घालू दोघं राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी. आता प्रत्येक पदाधिकाऱ्याला आपापल्या पद्धतीनं मत व्यक्त करण्याचा अधिकार हा त्यानिमित्ताने आहे. आदरणीय श्रद्धेय पवार साहेब असतील, आदरणीय आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम त्या ठिकाणी करत आलो. मला माझी जिल्हाध्यक्षांसोबत त्या संदर्भातली काय अधिक चर्चा आणखीन झाली नाही. पण दादांना 22 जुलै रोजी अभिवादन करण्याच्या दृष्टिकोनातून जे काही त्या ठिकाणी बॅनर असतील, होर्डिंग असतील बनवण्यात आले, त्याच्यामध्ये जर श्रद्धेय पवार साहेबांचे फोटो असतील, इतर काही मान्यवर मंडळींचे फोटो असतील, आदरणीय सुनेत्रा काकींचा तर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्याच्यामध्ये असणारच, त्यामुळे ते असेल तर तो कदाचित वापरला गेला असेल आणि त्याला काही नकारात्मकरित्या बघण्याची काही गरज नाही. शेवटी आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्थापन झालेला होता आणि कुणीही आमच्या पक्षापैकी श्रद्धेय पवार साहेबांवर कधीही एखादा चुकूनही मी म्हणेन कधीही एखादा शब्द सुद्धा त्या ठिकाणी उच्चारला नाही.
दादा असताना सुद्धा ज्या वेळेला वेगवेगळे मार्ग निवडले त्यावेळेलाही उच्चारला नाही. कारण एक आदर, एक सन्मान, एक देशाचे नेते म्हणून त्यांच्याबद्दल आमच्या सगळ्यांच्याच मनामध्ये नेहमी राहिलेला आहे. आणि त्या भावनेतून जर एखाद्या पदाधिकाऱ्यांनी जर त्या फोटोचा वापर केला असेल तर त्याला फार काही नकारात्मकरित्या आपण बघण्याची काही गरज नाही, असं माझ्यासारखी एक छोटी कार्यकर्ता त्या ठिकाणी समजते. कार्यकर्ता मी फार छोटी कार्यकर्ता आहे त्या संदर्भामध्ये भाष्य करण्यासाठी. त्यामुळे मला खात्री आहे आदरणीय सुनेत्रा काकींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत. आमच्याही पक्षातली काही ज्येष्ठ मंडळी आहेत आणि या संदर्भातला जे काही निर्णय आहे, या संदर्भातली जे काही स्टेटमेंट्स असतील हे त्यांच्याकडून येतील. माझ्यासारख्यांनी ते करणं हे मला योग्य वाटत. छोटे कार्यकर्ता म्हणून तुम्ही साखळ घालणार का वरिष्ठांना एकत्र? नाही, मी म्हटल्याप्रमाणे की शेवटी प्रत्येक पदाधिकाऱ्याची आपापली मतं असतात आणि ज्या वेळेला आमच्या मतांबद्दल आम्हाला कार्यकर्ते म्हणून विचारलं जाईल त्यावेळेला त्या ठिकाणी ते आम्ही मांडू. प्रसार माध्यमांमध्ये मांडण्याची मला आज तरी ती गरज नाही वाटत. राष्ट्रवादी दोघं जे आहेत ते विलिनीकरण झालं पाहिजे असं कार्यकर्त्यांचं मत असलं तरी मी मात्र आपल्याला परत एक प्रश्न म्हटलं पूर्ण उद्या सुनेत्रा पवार असतील किंवा पार्थ पवार यांचा मात्र विलिनीकरणाला विरोध असल्याची माहिती समोर येते. ह्या त्यांच्याबद्दलच्या खोट्या ज्या काही नरेटिव्ह आहेत हे पसरवण्याचं काम हे मला वाटते कोणीही करू नये. या संदर्भातली कुठेही चर्चा, आज अनिलजी पण या ठिकाणी आहेत, तेही पक्षाचे आम्ही सगळेच मंडळी जे आहोत ते त्या ठिकाणी काम करत असतो. कुठेही या संदर्भातली कधी वाचा झाली नाही, कुठेही या संदर्भामधल्या अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य सुद्धा केलेलं नाही. आणि असं असताना उगाच आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष किंवा नेत्यांबद्दल चुकीचं त्या ठिकाणी वक्तव्य करून संभ्रम पसरवणं हे आम्हाला योग्य वाटत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना लाडक्या बहिणींना दर महिन्याला वर्षाला होती एक साडी दिली जात होती रेशन दुकानांमधून. ती साडी जी आता बंद करण्यात नाही, आलेली मला आहे. त्या संदर्भातली माहिती नाही, कारण माझ्या विभागाशी निगडीत ते नसल्यामुळे ते दुसऱ्या विभागाकडून कदाचित दिली जात असेल तर त्या संदर्भातलं मी अधिकची माहिती घेऊन भाष्य करू इच्छितो. काही लाडकी बहीण योजना ज्या होत्या त्याच्या सातत्यानं दर महिन्याला पैसे मिळायचे ज्यावेळेस सरकार असताना, पण मात्र आता सरकार असून देखील जे पैसे आहेत अद्यापही बरेच उशिरा मिळतात. दर महिन्याला रक्कम ही जमा होत असते त्यांच्या खात्यामध्ये. कधी विलंब झाला तर 2 महिन्याची रक्कम सुद्धा एकत्रितपणाने येत असते, पण एकही महिना चुकलेला नाहीये लाभापासून. त्यामुळे चुकीची माहिती आपल्या माध्यमातून जाऊ नये. थँक्यू. तर मंत्री अदितीताई तटकरे आपल्या ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनी आज महत्त्वाची अपडेट दिली ती तुम्ही बघितलीच की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आज 25 जुलै आहे व आज आषाढी एकादशी आहे. तर सर्व माझ्या लाडक्या बहिणींना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर लाडक्या बहिणींनो, आज ज्यावेळेस पूजेसाठी आपले जे काही माननीय महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे गेले त्यावेळेस त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला आणि की लाडकी बहीण योजनेसंदर्भात. तर त्यांनी त्या संदर्भात माहिती देखील दिली. आता ही जी लाडकी बहीणची वेबसाईट आहे, म्हणजे जे काही लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे काही माहिती पाहिजे आपण ह्या पूर्ण वेबसाईटवर बघू शकतो. त्यानंतर तक्रार देखील करू शकतो. त्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉग इन असो, तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचंय, अकाउंट लॉग झाला आहे, ही सगळी माहिती या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. म्हणजे हे एक प्रॉपर 100% खात्रीशीर वेबसाईट आहे. पण आता काय झालंय की लाडक्या बहिणींचा जे विश्वास आहे ते योजनेवरूनच उठलेला आहे. कारण KYC दरम्यान 92 लाख लाडक्या बहिणींना काय केलं आहे की अपात्र करण्यात आलं आहे. बरं, त्यासाठी मंत्री अदितीताई तटकरे यांनी सांगितलं की क्रॉस व्हेरिफिकेशन आता सुरू आहे व त्यासाठी निवेदन ज्या लाडक्या बहिणी देत आहेत त्या लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा तपासणी होणार आहे. पण यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बालविकास मंत्र्यांनी काय सांगितलं की जे विरोधक आहे त्यांनी कोर्टात गेले, त्यानंतर लाडकी बहीण योजनेला भरपूर नावं ठेवले, लाडकी बहीण योजना बंद पडेल, चालणार नाही वगैरे वगैरे. पण लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही. ही वेबसाईट आहे त्याच्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर लाडक्या बहिणींना पुढे देखील हप्ते अशाच प्रकारे 1,500 रुपये मिळणार आहे व जुलै महिन्याचा हप्ता देखील आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देखील जमा होणार आहे. व नवीन लेखाशीर्ष खाली प्रत्येक जे विभाग आहे त्यांना 10 तारखेपूर्वीच जे निधी आहे त्या विभागाला, म्हणजे महिला व बालविकास विभागाला त्या विभागाने काय करायचं आहे, त्यांचे हप्ते किंवा जी निधी आहे ते वितरण करणे बंधनकारक असल्यामुळे आता लाडक्या बहिणींचे हप्ते देखील वेळेवर जमा होईल असं महिला व बालविकास मंत्री असो किंवा नवीन लेखाशीर्ष खाली अशी अपडेट आली आहे. पण असं कधीच झालं नाही की जुलै महिन्याचा हप्ता आहे आणि जुलै महिन्यातच जमा झालेले आहेत. बघा, जुलै महिन्याच्या आज 25 तारीख आहे, संपत आलेला आहे जुलै महिना, तरी देखील लाडक्या बहिणीच्या
तुमच्या खात्यामध्ये वेळेवर हे पैसे जमा झालेले नाहीत. तुमचं काय मत आहे? तुम्ही अदितीताई तटकरेंसोबत ठाम आहे का? किंवा त्यांचं मताबद्दल तुम्हाला काय वाटतं? नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. पुढील सर्व सरकारी अपडेटसाठी 100% खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या योजनात्रा चॅनलला व पेजला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.